नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा हप्ता तुमचा आधार सीडिंग आहे का ते चेक करायचं आहे. आधार सीडिंग जर असेल, तर तुम्हाला हा हप्ता यायला पाहिजे होता आणि त्याचबरोबर तुमचं आधार ॲक्टिव्ह आणि तुमचं बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे का चेक करायचं आहे. ते कसं पाहायचं तर तुमच्या यू-आय-डीच्या पोर्टलवर जाऊन तुमचं आधार सेटिंग स्टेटस चेक करायचं आहे. जर तुमचं आधार सेटिंग स्टेटस जर चेक नाही केलं आणि तुम्हाला जर आधार सेटिंग जर करायचं असेल, तर तुमचं एन-सी-पी-एल आधार लिंक या पोर्टलवरती यायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं आधार सेटिंग करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, अशा महिलांनी एक ऑनलाईन तक्रार करायची आहे. तर ती ऑनलाईन तक्रार कशी करायची, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या Google Chromeवरती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी-ओ-व्ही डॉट इन या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर मित्रांनो, इथं तक्रार नोंदवा हा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तक्रार नोंदवल्यानंतर तुमचा एक पोर्टलवर तुमचा रेफरल नंबर एक जनरेट होणार आहे. तर तो नंबर तुम्ही जपून ठेवा आणि तो तुम्हाला चेक करण्यासाठी अत्यावश्यक राहील. त्याचसोबत तुम्हाला आधार कार्ड देखील इथे लागणार आहे. आधार कार्डही तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुमची तक्रार ऑनलाईन आपलं महिला व बालविकास ऑफिसला इथं जाणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.